आपण एखादी जेव्हा संकल्पना किंवा एखादा सिद्धांत समजून घेतो, तर सहसा काय असतं की आपण पाठ करतो. त्याचे जे काही नियम आहेत त्या गोष्टी आपण पाठ करतो. उदाहरणार्थ पायथागोरसचा सिद्धांत म्हटला तर सगळ्यांनाच पाठ असेल, पण तो वापरायचा कसा, कुठे असतो तो, या ज्या गोष्टी आहेत हे त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही. स्वातीताई हँड रेस केलाय, तुम्ही काही बोलायचंय का? ठीक. कुठलाही सिद्धांत घ्या, विज्ञानाचा असो, गणिताचा असो, भाषेचा असो, या प्रत्येक गोष्टीचे सिद्धांत हे केवळ शब्द नसतात. त्यामागचा अभ्यास असतो, त्यामागचे अनुमान असतात, आणि या सगळ्यातून ज्या वेळेला तो सिद्ध होतो त्यावेळेला तो सिद्धांत असं म्हणून प्रसिद्ध होतो आणि मग तो जगाला लागू होतो. आता भगवद्गीतेतील सांगितलेला सिद्धांत हा जगाला लागू असणारच असेल यामध्ये काही शंका असण्याचं कारणच नाही, आणि त्यावर माऊलींनी केलेलं विश्लेषण हे त्याहून अधिक सुरेख असेल हेही सांगण्याची आवश्यकता नाही. पण आता ते नुसतंच माझ्या कानांना गोड वाटलं तर त्याचा माझ्या आयुष्यात उपयोग काय? छान वाटलं की शब्द छान होते, भारी वाटलं ऐकायला, हे सगळं ठीक आहे, पण याचा माझ्या आयुष्यात उपयोग शून्य आहे. म्हणून की प्रत्येक गोष्ट मला अनुभवाच्या स्तरांवरती प्रत्यक्ष कृतीमधून मला अनुभवता यायला पाहिजे, तरच ती माझ्यासाठी योग्य आहे असं मला म्हणता येईल. म्हणजे आपल्याला आठवत असेल तर बघा, ज्ञानेश्वर माऊलींनी बहुधा 3ऱ्या अध्यायामध्ये एक उदाहरण दिलं होतं. दृष्टांत होता, उदाहरण म्हणण्यापेक्षा, की ताक हे म्हणतात की पृथ्वीवरचं अमृत आहे. पण जर एखाद्या व्यक्तीला काही आजारपणामुळे डॉक्टरांनी ताक हे पथ्य सांगितलं असेल की हे घ्यायचं नाही, तर तेच ताक त्याच्यासाठी विषासमान होतं. म्हणजे तो ताकाचा दोष नाही, त्या व्यक्तीमधील ज्या काही कमतरता आहेत त्याला ते ताक अयोग्य आहे असं झालं. तसंच गीतेमधील शब्द, गीतेमधील सिद्धांत आणि ज्ञानेश्वरीचे दृष्टांत हे आपल्याला नाही समजले तर तो आपल्यातला कमीपणा आहे असं आपण निश्चित समजू शकतो. बरं, ज्ञानेश्वरी 12व्या शतकात यासाठी सांगण्यात आले की भगवंताने जे लिहिलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे हे संस्कृत मध्ये आहे, आणि संस्कृत ही काही त्यावेळेची माऊलींच्या काळातली 12व्या शतकातली प्रचलित वाणी नाही किंवा प्रचलित भाषा नाही. तर जे 5000 वर्षांपूर्वी सांगितलेलं ज्ञान आहे ते आजही तितकंच तंतोतंत खरं आहे आणि ते प्रत्येकाच्या जीवनासाठी उपयुक्त आहे. या एका ओळीनं किंवा या एका गोष्टीसाठी माऊलीने ते ज्ञान आपल्यासारख्यांसाठी मराठीत आणून दिलं. आणि 6व्या अध्यायाचं वर्णन करताना ते सांगतात की हा अध्याय शब्दांमध्ये बसणारा नाही, पण तरीही माझ्या मराठीतले असे काही शब्द मी वेचीन की हे अमृतासारखं ज्ञान मी माझ्या रसिक श्रोत्यांपर्यंत पोहोचवेल. म्हणून आपले कान, नाक, डोळे, सर्व इंद्रिय मनासहित, बुद्धीसहित हे पूर्णतः आजच्या सत्राकडे केंद्रित करून काय होतंय, काय घडतंय आणि काय अनुभवायला येत आहे याचा आपल्याला अंदाज येईल. आपण सुरुवात करूया. स्वयंप्रेरक आयोजित प्रवास गीतेचा शोध स्वतःचा या मालिकेच्या आजच्या 119व्या भागामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण सध्या अभ्यासतो आहोत अध्याय क्रमांक 6, आत्मसंयम योग. आपले आदर्शस्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतींना वंदन. आपलं ब्रीद वाक्य, ऑल पॉवर इज विद इन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. सर्व शक्ती ही तुझ्यामध्येच सामावलेली आहे आणि तू सर्व काही आणि काहीही करू शकतो. योगेश्वर भगवान श्रीकृष्ण
आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांना कोटी कोटी वंदन. उपस्थित सर्व रसिक श्रोते, आपण अशा एका टप्प्यावरती आहोत की जिथे ज्ञानयोग सांगून झालेला आहे, कर्मयोग सांगून झालेला आहे, आणि ह्या दोन्ही गोष्टीतून आता म्हणजे ज्ञान साधण्यासाठी आवश्यक आहे की मन नावाच्या एका इंद्रियाची एकाग्रता, किंबहुना त्याही पलीकडे जाऊन त्याला स्वतःच्या अस्तित्वाची खरी ओळख होणं. आणि मग एकदा हे मन सुद्धा लुप्त झालं की जो उरतो तो प्रकाश, तेच म्हणजे ज्ञान, तोच म्हणजे परमेश्वर, सर्व काही तोच आहे. मग आता हे जर आपल्याला करायचं असेल, आपल्याला आठवत असेल तर आपण एक मॅट्रिक्स बघितला होता की मनातली अशुद्धता जर काढायची असेल तर त्याला शुद्धतेची आवश्यकता आहे, म्हणजे कर्मयोग करावा लागेल. मन जर आपलं डिस्ट्रॅक्टेड आहे, विचलित आहे, तर त्याला केंद्रित करायसाठी ध्यान हे आवश्यक आहे. ध्यानाच्या आपण पतंजली योग सूत्रानुसार सर्व पायऱ्या सुद्धा पाहिल्या, आणि त्या अनुषंगाने हा 6वा अध्यायामध्ये मागच्या काही 2-3 श्लोकांमध्ये भगवंताने 2-3 गोष्टी मेन्शन केल्या आहेत, ज्याची सुरुवात ध्यानासाठी आवश्यक आहे की ध्यानासाठी जागा कशी असावी. दुसरी गोष्ट भगवंतांनी सांगितलं, ध्यानासाठी आसन कसं असलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट जी आपण मागच्या भागामध्ये पाहिली होती की ध्यानासाठी शरीराची ठेवण कशी ठेवली पाहिजे, म्हणजे शरीराची बसण्याची जी पद्धत आहे ती आपली कशी असली पाहिजे. या 3 गोष्टी महत्वाच्या या भगवंतांनी ऑलरेडी आपल्याला सांगितलेल्या आहेत. आता पुढचं आणि अत्यंत महत्वाचं की आता हे मन नावाचं जे इंद्रिय आहे हे कसं असलं पाहिजे, याची अवस्था जी आहे ती भगवंतांनी वर्णन केलेली आहे. आणि त्या श्लोकाकडे आपण जाऊया. 14वा श्लोक आहे. प्रशांतात्मा विगतभिर्ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. योग्याने, अर्थात जो या साधनेचा प्रवास करतो असा साधक जो आहे, आणि योगी अजून आपल्याला व्हायचं आहे, हा जो साधक आहे यांनी काय करायचंय, शांत चित्तानं निर्भयपणे ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून मनाचे संयमन करून माझे ठिकाणी, अर्थात भगवंत इथे सांगतोय, त्यामुळे त्याच्याशी एकरूप होऊन शांत बसावं, असं भगवंताचं इथे म्हणणं आहे. याचं विश्लेषण करताना माऊलींनी फार सुंदर श्लोक सांगितला, आणि तिथून आपण पुढे जाऊया. ऐशी शरीरा बाहेरलीकडे अभ्यासाची पाखरी पडे, तव आतुत्राय मोडे मनोधर्माची. की आता आपण आजूबाजूचं वातावरण आपलं कसं असलं पाहिजे ध्यानासाठी हे पाहिलेलं आहे, आसन कसं असलेलं आहे ते पाहिलेलं आहे, शरीराची ठेवण कशी ठेवली पाहिजे हेही पाहिलंय. आता पुढं काय घडतंय तर ह्या बाह्य शरीरावरती माऊली म्हणतात की या योगांगाची सावली पडायला लागली. आणि आपल्याला सगळ्यांना माहितीये सावली पडल्यावर काय होतं, अंधार, तिथली जी गोष्ट आहे ती हळूहळू लुप्त होते किंवा दिसते, कमी दिसते आपल्याला, प्रत्यक्ष उजेडापेक्षा जेवढी दिसते तेवढी त्याच्या तुलनेमध्ये. आता ह्या योगांच्या अंगांची, कारण आपण आसन बघितलं, शरीराची रचना बघितली, ही आता सुरुवात झाली प्रत्यक्ष कृतीला. त्यामुळे आता शरीर आपलं स्थिर आहे. आपल्याला ह्याचा प्रत्येकाला अनुभव आहे, शरीर स्थिर राहणं इतकं सोपं नाही. आपण डोळे मिटवून जरी बसलो तरी आपल्या शरीराची किती हालचाल होते याची आपल्याला जाणीव आहे. म्हणून माऊली म्हणतात की आता आपलं शरीर स्थिर झालेलं आहे. आसन छानपैकी टाकल्यामुळे आता आपल्याला कशाचीही तोशिष होत नाही, त्रास होत नाही. आता काय व्हायला पाहिजे,
आता आपलं मन जे आहे, हे जे सैरावैरात धावतंय, अभ्यासाची पाखरी पडे तव आतुत्राय मोडे मनोधर्माशी. मनाचा धर्म काय? चंचलता. त्याला सतत धावायचंय, सतत काही ना काहीतरी हवंय. हा मनाचा धर्म आहे. त्या मनाला याच्याशी काही किमकर्तव्यता नाही की त्याला काय मिळतंय. त्याचा धर्म एवढाच आहे, मला सतत काहीतरी हवंय. आणि हे हवंय या गोष्टीसाठी तो सातत्याने धाव घेतो. कधी तो बाहेर धाव घेतो, ज्या माध्यमातून आपण विविध गोष्टी करण्यासाठी प्रयत्न करतो, कृती प्रत्यक्ष करतो, आणि मला हे हवंय. आणि ते जर बाहेर काही नसेल तर तो आतल्या आत त्याचे मनोधर्म जो आहे तो पालन करतो. म्हणजे काय? आपण विचार करतो आतमध्येच, आपल्याला स्वप्न पडतात आतमध्येच. म्हणजे हे सातत्याने घडतंय. हे जरी आपण डोळे बंद केलेले असले तरी आपण शांत आहोत का, असा प्रश्न आपण स्वतःला जर विचारला तर आपल्याला याची जाणीव होते की नाही. उलट डोळे उघडे होते त्यावेळेला जेवढे होतो त्याच्यापेक्षा जास्त पटीनं आपण अशांत आहोत आत्मा. कारण हा मनाचा धर्म आहे. आणि मग माऊली म्हणतात की आता काय घडतंय तर हा मनोधर्म जो आहे त्राय मोडे. की आता ह्याचं मनोधर्म जो आहे, कारण त्याला चंचलता हवी आहे आणि आपण त्याला स्थिरता देतो. म्हणून भगवंत इथे म्हणतो की आता आपलं मन, आपलं चित्त, आता मन आणि चित्त असा वेगवेगळा संदर्भ जो आहे, या दोन गोष्टीने जर आपण बघितलं तर ज्याला आपण आंतर इंद्रिय असं म्हणतो, मन, हे मनाचे चार भाग केलेत: मनस, बुद्धी, चित्त आणि अहंकार. सरळ मनच का नाही म्हटलं? हे मन माझ्याकडे एकाग्र कर. चित्त असा शब्द म्हटलाय. आता हे चित्त किंवा मन वरवर पाहायला गेलं तर दोन्ही सारखंच आहे. पण थोडस आपण त्याच्यामध्ये अधिक अभ्यास केला तर आपल्याला कळतं चित्त नावाचं एक वेगळं त्याच्यामधलं काय म्हणूया युनिट आहे, मनाचाच एक भाग आहे. पण ह्या चित्तामध्ये आजवर घडलेल्या सगळ्या अनुभवांचं चित्रण तिथं झालेलं आहे. ते आता तुम्हाला प्रत्येकालाही जरी विचारलं की तुमच्या मोबाईलमध्ये आता किती डेटा आहे, फोटो, व्हिडिओ, गाणी, अन्य ज्या ज्या गोष्टी असतील, तर मला खात्री आहे की तुमच्यापैकी कोणीही याचं उत्तर देऊ शकणार नाही. किती फोटो आहेत बाबा तुमच्या मोबाईलमध्ये? 1000, 2000, 5000? नाही माहिती. पण जेव्हा आपल्याला त्याची गरज असते तेव्हा आपण बरोबर तो शोधून काढतो. हे कुठून येतं? तर त्याच्या मेमरीमध्ये स्टोअर आहे. जर तो फोटो आपण कधी डिलीट केला असेल, त्याच्या मेमरीमध्ये नसेल, तर आपण प्रयत्न करून सुद्धा आपल्याला तो सापडणार नाही. तसंच आपलं मन सुद्धा या मोबाईल सारखंच आहे की वरची जी स्क्रीन आहे त्या स्क्रीनवरती सगळंच मेमरी मधलं दिसतं अशातला भाग नाही. म्हणजे सगळे फोटो मेमरीवर दिसतात अशातला भाग नाही. पण जेव्हा तुम्हाला त्याची आठवण येते तेव्हा ते विचार मनाच्या पटलावरती येतात. आणि हे पटलावरती आल्यानंतर आपल्याला ते दिसतात किंवा जाणवतात. म्हणजे आपण जर श्रीपाद चरित्र वाचलेलं असेल तर त्याच्यामध्ये एक छान, कारण हा योगाचा भाग आहे म्हणून तो संदर्भ घेतोय, त्याच्यामध्ये एक फार छान वाक्य आहे. कोणाच्या संदर्भाने मला आता आठवत नाही. ते म्हणतात की आपल्याला 12 प्रकारची शरीरे आहेत, पण त्यातलं फक्त ज्याच्यावर प्रकाश पडतो तेवढंच शरीर आपल्याला दिसतं. म्हणजे आपल्या आतमध्ये पोट आहे, जठर आहे, नसा आहेत, हृदय आहे, हे सगळं आहे. म्हणजे आपल्याला दिसतंय का? नाही. का नाही दिसत आहे? कारण त्याच्यावर प्रकाश पडत नाहीये. जोपर्यंत प्रकाश त्याच्यावरती पडणार नाही तोपर्यंत ते दृश्यमान होणार नाही. याचा अर्थ ते नाही असं होत नाही. त्याच्या क्रिया चालू आहेत, सगळं काही उत्तम चालू आहे, म्हणून तर आपण इथे बसलो. तसं या चित्तामध्ये
अनेक संस्कारांचे, अनुभवांचे इतक्या साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये साठवलेल्या आहेत, जे आपण डोळे बंद करता क्षणी सगळ्या बाहेर यायला लागतात हळूहळू हळूहळू. पण सगळ्याच एका वेळेला येत नाहीत. हे जर तुम्ही अगदीच जाणीवपूर्वक 2 मिनिटं असं ठरवलं की आपण डोळे बंद करूया आणि फक्त काय विचार येतात माझ्या मनामध्ये त्याच्याकडे जरा फक्त निरीक्षण करूया, काहीही करायचं नाही, तर तुम्हाला कल्पना येईल किंवा अनुभवला येईल त्या 2 मिनिटात कमीत कमी 1000 एक विचार तर 100% तुमच्या मनात येऊन जाईल. एक संपतो ना संपतो तोच दुसरा विचार. बरं, एका विचारांचं दुसऱ्या विचारांशी काही साधर्म्य असेल असं पण नाही. इतके रॅन्डमली विचार येत राहतात. हे येतात कुठून? ह्या चित्ताच्या पटलावरती त्या सगळ्या गोष्टींचं प्रतिमा ज्या आहेत त्या अनुभवांच्या ह्या छापल्या गेल्या आणि त्या एक 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 बाहेर येतात शांत झाल्यावर. आणि इतर वेळेला वेळच नाही आपल्याकडे त्याला बघण्यासाठी. त्यामुळे तो काय म्हणतो, तुम्हाला जेवढे गरजेचे आहेत तेवढेच मी विचार मनापर्यंत पाठवतो वरच्या पटलावर. मग आपल्याला जेव्हा जेवढे गरजेचे असतात तेवढे ते विचार येतात. कधी कधी एखादा माणूस आपल्याला अचानक भेटला की आपण काय करतो, अरे ह्याला मी कुठेतरी पाहिलंय. आता कुठे पाहिलंय हे शोधण्यासाठी आपण काय करतो, आतमध्ये विचार करतो. मग हे विचार करत असताना आतमधल्या चित्तामधून म्हणजे त्या स्टोरेज मधून ते शोधलं जातं, कुठे आहे रे बाबा याचा अनुभव कुठं साठलाय. मग जर त्याला आठवलं त्या चित्तामध्ये शोधून, अरे हा ह्याचा हा इकडे आपल्याला भेटला होता, असं असं झालं होतं, ह्याच्याशी आपलं चांगलं झालं होतं, ह्याच्याशी आपलं वाईट झालं होतं, जे काय त्याचा अनुभव असेल तो ताबडतोब तिकडे येतो. असं आपल्याला आठवावं लागलं कारण ते चित्तामध्ये होतं. म्हणून भगवंतानी सांगितलंय की हे चित्त तुझं माझ्या ठिकाणी एकाग्र करायचं. आता भगवंताला म्हणायला काय जातंय असं चित्त एकाग्र कर म्हणून, होतं कुठं? कारण आजपर्यंत आपल्याला सगळ्याच लोकांनी म्हणजे आजवरचे जेवढे शिक्षक झाले असतील 500,000 वर्षांमध्ये किंवा त्याही आधीचे जेवढे पालक झाले असतील, अशा सगळ्याच लोकांनी एक गोष्ट आपल्याला कॉमन सांगितली. काय? लक्ष द्या रे इकडे मी काय सांगतोय. बरोबर आहे, हा सगळ्यांचा अनुभव असेल. लक्ष द्या मी काय सांगतोय. लक्ष कसं द्यायचं हे आजपर्यंत कोणाला शिकवलं गेलंय मला सांगा आता. लक्ष कसं द्यायचं हे शिकवलंय असं कोणीतरी विद्यार्थी आहे का इथे? लक्ष द्या असं ऐकलेलं आपण सगळेच आहोत. लक्ष द्यायचं कसं नाही माहिती. कारण का? कारण कसं लक्ष द्यायचं असतं हेच कोणाला माहित नाही. आपण लक्ष द्या म्हणजे काय, की तुम्ही आता कसलाही इकडे तिकडे विचार करू नका, कुठे काही बोलू नका, इकडे तिकडे बघू नका. आता पूर्ण माझ्याकडे बघा मी काय म्हणते. पूजाताई आपलं माईक म्यूट करता का प्लीज? ओके, धन्यवाद. माझं लक्ष द्यायचं म्हणजे काय करायचं, आतला मनातला सगळा गोंधळ सारून समोरचा काय सांगतोय ह्याच्याकडे मला जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं, बघायचं, ऐकायचंय. म्हणजे काय करायचंय, कोण सांगू शकेल मला? अगदी साधी गोष्ट विचारली आहे की समोरचा आपल्याला म्हणतोय की लक्ष देऊन ऐक मी काय सांगतोय, आणि आपण लक्ष द्यायचं म्हणजे काय करायचं, बाकी सगळीकडचे विचार बाजूला करून तो काय सांगतो याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं, ऐकायचं ते काय म्हणतं. म्हणजे नेमकं काय करायचं, म्हणजे एकाग्र होऊन त्यांचं ऐकायचं. म्हणजे काय करायचं, म्हणजे मन त्यांचंच केंद्रित ऐकायचं. करायचं. मन मन केंद्रित त्यांच्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं. बरं, अजून? हा बोल. हम्म, हम्म, ओके.
ओके. म्हणजे त्या शब्दांवरती लक्ष द्यायचं असं. ओके. ते आणि दुसरं मला असं समजावून वाटतं की घेण्याचा प्रयत्न करायचा. हा. जो वक्ता आहे त्याच्याकडे आपण त्याच्या डोळ्यात आणि बघितलं चेहऱ्याकडे एकाग्रता, मग एकाग्रता होते डोळ्यात बघून. म्हणजे काय की तुमचं लक्ष पूर्ण वेळ त्यांच्याचकडे असतं, असं माझा अनुभव आहे. की आपण जर का एखादे जे वक्ता आहे जे बोलतात तर त्यांच्या चेहऱ्याकडे तर आपण बघतो, पण डोळ्यात डोळे घालून बघितलं ना की इतकं एकाग्रता होते आणि आत्मसात करता येतं आपल्याला, असा माझा अनुभव आहे. ओके. मला खेद वाटतो की तुम्ही कोणीही माझं वाक्य जाणीवपूर्वक ऐकलेलं नाही. मी असं म्हणलं होतं हं. की लक्ष द्या म्हणजे काय करायचं, तर तुमच्या आतला गोंधळ, बाहेरचे विचार, हे जे काही सगळं आहे ते सगळं बाजूला सारून जाणीवपूर्वक समोरचा जो सांगतोय ते ऐकायचं. आणि बरोबर. जाणीवपूर्वक अंडरलाईन केलं, दोनदा त्याची घोषणा पण केली होती, जाणीवपूर्वक. काय जाणीव? जेव्हा जाणीव हरवते त्यावेळेला तुम्ही स्वातीताई म्हणला तसं अगदी मी समोरच्याच्या डोळ्यात बघेल, समोरच्यांच्या ओठांकडे बघेल, शब्दांची हालचाल बघेल, सर्वेश तू म्हणलास तसं अगदी तो काय सांगतोय ते सगळं बघेल, सगळं करेल. पण जेव्हा जाणीव नसते तिथे त्यावेळेला समोरचा त्यांनी कितीही सांगितलं. आपण काय म्हणला तुम्ही, परत एकदा सांगता का? का परत सांगितलं? तू ऐकलं नाही? ऐकलं ना मी, पण मला कळलं नाही. काय कळलं नाही? बघा, बऱ्याचदा असं होतं की समोरचा आपल्याला मोबाईल नंबर सांगत असतो किंवा पत्ता सांगत असतो आणि आपण अगदी कान देऊन तो ऐकत असतो की तो काय सांगतोय. आवाजही स्पष्ट येतो, म्हणजे अशा काही कंडिशन लावू नका की नाही आवाजच ब्रेक झाला, हे झाला. आणि आपण काय करतो, त्यांनी जो नंबर सांगितलाय तो लिहून घेतो आणि मग पुन्हा त्याला ऐकवतो की बरोबर आहे का ते नंबर. मध्येच काहीतरी होतं, अरे हे काय सांगितलं, एकदा परत सांग. का घडतंय हे माहितीये? आपली जाणीव विभागली जाते. त्या क्षणाला मनामध्ये काहीतरी विचार आलेला असतो, गेली जाणीव तिकडं. मग मन म्हणतं अरे इकडे लक्ष देऊ का इकडे लक्ष देऊ, जाऊन दे, पहिले इकडे लागतो, प्रायोरिटी इकडे देतो. आणि मग ज्याच्याकडे लक्ष द्यायचंय ते राहून जातं. मग ही जाणीव माझी कशी केंद्रित करायची हे कुठं शिकवलंय कोणी? आपण जेवायला बसतो, जेवण जेवतो सगळ्यांसोबत, आणि बऱ्याचदा असं होतं, काय जेवण केलं, किती जेवण केलं, कशी चव होती, नाही लक्ष. का? कारण जेवण जाणीवपूर्वक नाही झालं, गप्पा मारत झालं. गप्पांमध्ये जाणीव होती, टीव्ही बघण्यात जाणीव होती, मोबाईल पाहण्यात जाणीव होती, पण जेवण काय करतो याच्यात जाणीवच नव्हती. त्यामुळे जेवण तर पोटात चाललंच आहे, त्याचं जेवणाचं जे अन्नाचं काम असेल ते शरीरात घडेलच. पण मी काय जगलो हे कुठे, काय खाल्लं हे कुठं मला माहितीये. ही जाणीव जी आहे ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि भगवंत इथे सांगतोय जाणीवपूर्वक हे चित्त मला किंवा ह्या चित्ताने एकाग्र होऊन माझ्याकडे लक्ष द्या. मी जेव्हा ध्यानाला बसतो त्यावेळेला काय होतं, डोळे बंद असतात, शरीर स्थिर असतं, आसनावर छान बसलेलो आहे, आजूबाजूला आल्हाददायक वातावरण आहे, सगळं केलेलं आहे, आणि आतमध्ये मनाचे सगळा धिंगाणा चालू झालेला आहे. म्हणून आपल्याला ते अनुभव येत नाहीत. म्हणून मला प्रॅक्टिस करत राहायची आहे की हे मन शांत व्हायला पाहिजे. आणि ही जी जाणीव आहे ही जाणीव उजागर झाली पाहिजे. मग ही जाणीव कशाकडे उजागर झाली पाहिजे, काय दाखवलं पाहिजे या जाणीवेने? जाणीव मीन्स सिंपल कॉन्शियसनेस, अवेअरनेस, की तुम्ही खरंच अवेअर आहात का की तुमचे काय चाललंय आतमध्ये. मग हे सुरुवातीला साध्य होत नाही, म्हणायला सोपं आहे, कारण आता सगळा कुंडलिनीचा भाग पुढच्या सगळ्या श्लोकांमध्ये येणार आहे. या श्लोकापासून म्हणायला सोपं आहे, 7 चक्र असतात, अशी कुंडलिनी तशी कुंडलिनी. अनुभव कुठे आहे? मग सुरुवात काय आहे,
तर आपल्या विचारांकडे जाणीवपूर्वक पाहायचं आहे. मग आपल्याला कळतील, अरे बापरे, एवढे विचार येतात, मग कशावर कंट्रोल करायचा आहे हे मला पहिलं कळेल. कारण जोपर्यंत मला शत्रूच कळणार नाही की कोणाशी मला लढायचं आहे, तोपर्यंत मी जिंकणार कसा? मला जर जिंकायचं असेल, मला शत्रू कळला पाहिजे की नेमका कोण माझा शत्रू आहे. 100 विचार येतात, मग सगळे 100चे 100 विचार माझे शत्रू आहेत का, की त्यातले काही निवडक विचार माझे शत्रू आहेत? जर मला एकाग्र व्हायचं असेल, ते 100च्या 100 विचार त्या क्षणासाठी शत्रू आहेत. कारण मला जो विचार येणं अपेक्षित आहे तो न येता नको असलेले अनेक विचार त्या ठिकाणी येतात. चहा पिणं चांगलं की वाईट असं जर विचारलं तर तुम्ही जे चहा पिणारे असतील ते म्हणतील नाही नाही, चहा पिणं चांगलं आहे. ऍसिडिटीचा त्रास झालाय, चहा प्यावा की नाही प्यावा? पद्मताई म्हणतात नाही. व्हेरी गुड. का? कारण आता जो शरीराला त्रास होतोय त्या क्षणासाठी चहा हे उत्तम पेय नाहीये, त्याने अजून त्रास वाढेल. म्हणजे त्या क्षणासाठी किंवा त्या प्रसंगासाठी किंवा त्या काळासाठी चहा घेणं योग्य नाही. तसं मी ज्याला ध्यानाला बसतोय, हे जे सगळे विचार आहेत ह्याच्याकडे मला जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचं आहे. म्हणजे काय, माझा अवेअरनेस जो आहे, मी लक्ष देतोय काय चाललंय आतमध्ये, माझी जाणीव आहे. मग तुम्ही ज्याला ध्यानात बसाल, काय 10 मिनिटं 5 मिनिटं अर्धा तास जे काय असेल, मला कळेल काय घडलं होतं. मग हळूहळू तुम्हाला कळेल आता ह्या शत्रूशी मला नेमकं लढायचंय. मग हळूहळू या विचारांना आपल्याला शांत करत जायचंय. मग अशी अवस्था येईल जी इथं भगवंतांनी सांगितली, प्रशांतात्मा विगतिभिर ब्रह्मचारी व्रते स्थित. आता हे ब्रह्मचर्य जे आहे, आत्ताच्या क्षणापुरतं आपण इथे समजून घेताना वैचारिक धरूया की आपलं जे ध्येय आहे त्या ध्येया व्यतिरिक्त जे काही गोष्टी आहेत ते आपल्यासाठी पापा समान आहेत असं समजाय आणि ते नाही करायचं. हे आत्तापुरतं आपण गृहीत धरूया. प्रशांत, आता इथे आत्मा हा शब्द वापरलाय, पण आत्मा हा शब्द त्या मनासाठी उद्देशून आहे. हा जो हे जे मन आहे हे प्रशांत करायचं आहे, नुसतं शांत नाही करायचं, प्रशांत, प्रकर्षाने शांत करायचं. म्हणजे आपण म्हणतो ना प्रदक्षिणा, म्हणजे काय, दक्षिण म्हणजे उजवा, जाणीवपूर्वक उजव्या बाजूलाच ज्याला प्रदक्षिणा मारायची किंवा ज्याच्या भोवती फिरायचे ती उजव्या बाजूलाच राहील असं फिरून त्याच्या भोवती फिरणं म्हणजे प्रदक्षिणा. प्र हा काय ते प्रशांत व्हायचं, या मनाला प्रशांत करायचं. समुद्रावरच्या लाटा या वाऱ्यामुळे येतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण आपण म्हणतो की शांत समुद्र आहे, म्हणजे तिथं लाटा येत नाहीत अशातला भाग नसतो, पण तरी तो शांत आहे. असे मनामध्ये कुठल्याही विचारांचे भावनांचे तरंग नसतील असं मन म्हणजे प्रशांत मन. म्हणून पहिली कंडिशन भगवंतांनी ते सांगितले की आपल्याला आता पुढचे अनुभव घ्यायचे असतील तर आपलं मन प्रशांत करायचंय. मनः संयम्य मच्चितो युक्त आसीत मत्परः. हे मन जे आहे हे संयमित करायचं आहे. आता संयमित करण्यामध्ये सगळ्यात मोठा भाग जर काही असेल तर तो शिस्तीचा आहे. एखादी गोष्ट सातत्याने रोज रोज एकाच ठराविक पद्धतीने करत गेलो की त्याची शिस्त लागते मनाला.
नाहीतर बेशिस्तांची आपल्याकडे कमतरता अजिबात नाही. मंदिरात येणारा भाविक आहे असं आपण निश्चित मानतो, पण ह्या भाविकाला चप्पल कशी मांडावी हे माहित नाही. म्हणजे काय, त्या भाविकाचं मन हे जरी भावनेनं पूर्ण आहे त्या भगवंताविषयी किंवा त्याच्या श्रद्धास्थानाविषयी, पण हे मन शिस्तप्रिय नाही. की आपण ज्या ठिकाणी जातोय तिथली शिस्त पाळणं हे आपलं काम आहे. काही लोक म्हणतील काय हरकत आहे दुसरीकडे चप्पल ठेवली तर. हरकत काहीच नसते. तिथल्या स्थानिक भौगोलिक परिस्थितीला जो काही तिथला भाग असेल त्या नियमानुसार तिथे जो काही त्रास व्हायचा असेल किंवा चांगलं व्हायचं असेल हे होईल. पण आपल्या मनाला सवय लागते बेशिस्त वागण्याची. मग अशा मनाला तुम्ही जेव्हा सांगता की अरे शांत बस, मी आता डोळे बंद केलेले, मी ध्यानाला बसलेलो आहे, शांत बसायचं, तो म्हणतो मी शिकलोय काय, बेशिस्त वागायचं. कारण तुम्ही त्याला शिकवलंय ट्रॅफिक सिग्नल लागला की तो पाळायचा नसतो, जम्प करायचा सिग्नल, तोडून जायचं पुढं. का, बेशिस्त वागायचंय. मास्तरांनी सांगितलंय, शिक्षकांनी सांगितलंय सगळ्यांनी शांत बसा, मी थोडं बोललंच पाहिजे. का, त्याला शिकवलंय बेशिस्त वागायचं. आई वडिलांनी सांगितलं अरे असं वाग, तो म्हणतो मला शिकवलंय बेशिस्त वागायचं, नेमकं विरुद्ध वागतो. मग असं सगळं बेशिस्त मन ध्यानाच्या वेळेला आता त्याला आपण म्हणतो दोरी बिरी बांधून त्याला आता शिस्तीत वाग, नाहीच वागणार तो, त्याला सवयच नाही ना. मग माझ्या मनाला पहिलं शिस्तीत आणलं पाहिजे. मन संयम्य मच्चितो. फक्त 10 मिनिटं ध्यानामध्ये संयमित होत नाही मन, 24 तास त्याला सवय लावायला लागते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्याला सवय लावायला, हे असंच करायचंय. आपल्याला अनेक संत विभूती माहिती असतील की त्यांचा नित्य नियम होता की ही गोष्ट या पद्धतीने साधना करायची आहे. अंगात प्रचंड ताप असून सुद्धा ती व्यक्ती ते केल्याशिवाय राहायची नाही. शिस्त. जे भारतातले महान गणिताचार्य रामानुजम, शिस्त, 2 वेळा आंघोळ झालीच पाहिजे, संध्या झालीच पाहिजे, सगळी साधना झालीच पाहिजे. बिचारे फॉरेनला गेले, थंडीमध्ये कुडकुडत असताना 2-2 वेळा आंघोळ करायला मिळाले, बिचारे आजारी पडले, पुढे नाहक नुकसान झालं. पण शिस्त, इतके शिस्तीत राहणारे. आवाज येतोय ना सगळ्यांपर्यंत? चित्राताईंचा काही मेसेज आलाय? ओके. सो हे माझ्या मनाला, मला मन संयमित करायचं आहे. हे धावतं मन आपल्याला. पेढ्याचा बॉक्स जर आपल्या समोर कोणी ठेवला आणि आपल्याला सांगितलं की हवे तेवढे पेढे घ्या, तर आपण किती पेढे घेऊ हे समोरचा देणारा कोण आहे त्याच्यावर अवलंबून आहे. देणारा तुमच्या अगदी जवळचा आहे, हक्काचा आहे, 2 मागून घेतो तुझ्याकडनं. समोरचा मोठा आहे, मानाने मोठा आहे, वयाने मोठा आहे किंवा अन्य कोणी आहे, मी त्याशी फार काही हे करू नये, एक घेतो आपला लाजत लाजत. तेच एखाद्याला डायबिटीस आहे, थोडासा तुकडा घेतो. हे काय आहे? माझ्या मनाला तर धावायचं आहे, पण त्याची परिस्थिती आजूबाजूची त्याला धावून देत नाही. संयमित करावं लागतं. मग समोरच्यानी कितीही दिलं तरी मला काय घ्यायचं हे मला कळलं पाहिजे, आणि ही शिस्त माझ्या मनाला मला लावावी लागेल. ते भगवंत इथे सांगतोय, मन संयम्य मच्चितो युक्त आसीत तत्परः. असं सगळं मन तुमचं तयार झालं की मग आता मनाला प्रॉब्लेम असा होईल की बापरे, आता कुठंच लक्ष नाही द्यायचं, मग कुठं लक्ष द्यायचं. म्हणजे घरात कधीतरी असे प्रसंग आपल्या घडत असतील किंवा घडलेही असतील लहानपणी मोठेपणी, की आपण इतके काही विचित्र वागत असतो घरात. म्हणजे पसारा करून ठेवू किंवा अन्य काहीतरी, एखाद्या स्वयंपाकातलं काही गोष्ट करायची म्हणली तर अख्खा ओटा पसरून ठेवू. तर घरचं कोण मोठं असेल तर ते आपल्याला म्हणतात, तू एकच काम कर की काहीच काम करू नको. आता तो म्हणतो काहीच काम करू नको म्हणजे काय काम करू, काहीतरी तर काम पाहिजे मला.
आणि यांचं सांगणं असतं की काहीही करू नकोस, तुझं काही न करणंच एक काम करणं आहे. वर्गामध्ये शिक्षक असं सांगतात की सगळ्यांनी शांत बसा, काहीही बोलू नका. मग मनाला प्रश्न पडतो, बोलू नका मग काय करू? कारण मन हे एक विरळ असं आकाश आहे, स्पेस आहे. या स्पेस मध्ये काहीतरी भरावं लागतं, त्याशिवाय ते केंद्रित होत नाही. तुम्ही सगळंच काढून टाकलं तर तिथं काय ठेवायचं असा प्रश्न पडतो. कारण इनिशियल फेज आहे. म्हणून भगवंतानी पुढचं सांगितलंय, युक्त आसीत मत्परः. आता त्या मनामध्ये जिथं तुला काहीच नाही ठेवायचंय तिथं मला ठेव आणि सगळं मन माझ्या विचारांनी व्यापून टाक. सुरुवातीला तुम्ही त्या भगवंताची प्रतिमा डोळ्यांसमोर आणू शकता, त्याचं नाम घेऊ शकता, जे आपल्याला वाटेल की फक्त तेवढंच, त्याच्या पलीकडे मला कसलाही विचार शिवून सुद्धा जात नाही, अशी माझ्या मनाची मला तयारी करायची आहे. म्हणजे आता ही चौथी पायरी भगवंताने आपल्याला सांगितली ध्यानासाठी काय आवश्यक आहे. पण आता इथपर्यंत हा भगवंताचा श्लोक त्यांनी सांगितला आपल्याला काय करायचंय. हे केल्यावरती घडतं काय हे माऊलींनी जे वर्णन केलंय ते अर्थात योगिक क्रिया आहे, पण थोडक्यात आपण समजून घेऊया. सुंदर शब्दात सांगितले, कमी शब्दात जास्ती आशय मांडणं ही माऊलींची खासियत आहे. कल्पना निमे प्रवृत्ती शमे अंग मन विरमे सावियाची. असं ज्यावेळेला आपलं मन तयार होईल त्यावेळेला काय घडणार आहे, कल्पना निमे. आपलं मन हे कल्पना करण्यात पटायते, सारखं इमॅजिनेशन चालू राहतं. असं झालं तर, ते तसं नाही झालं तर, तो असं करत असेल तर, हे असं करत असेल तर, ह्या सगळ्या कल्पना आहेत. आणि कल्पना ही मनाची एक शक्ती आहे. मग माझं मन ज्याला मी भगवंतांच्या नामाने किंवा अन्य कशाने व्यापून टाकतो तेव्हा घडतं काय, तर मनाचं पहिलं हे कल्पना करणं जे आहे ते निमतं किंवा शांत होतं. आता तो कल्पना करत नाही. प्रवृत्ती शमे, आपल्याला हा शब्द वारंवार ज्ञानेश्वरीमध्ये ऐकायला मिळेल. प्रवृत्तींची निवृत्ती व्हायला हवी. इथे माऊली म्हणतात प्रवृत्ती क्षमे. आपल्या मनाच्या काही टेंडन्सीज आहेत, प्रवृत्तीज आहेत. काय आहेत बघा, तुम्ही तुमच्या मनाचे काय असतील ते तुमचं तुम्हीच आकलन करू शकता. दुसऱ्याला कोणालाही ते करायची गरज नाही. आणि दुसऱ्याच्या जशा असतील तशा तुमच्या असतीलच असंही नाही. प्रत्येकाच्या स्वतंत्रही असू शकतात. अभ्यासाला बसलं की मला सारखं पाणी प्यायची एक प्रवृत्ती आहे माझी. समोरचा काही बोलत असेल तर त्याला सारखं टोकायचं माझी प्रवृत्ती आहे. अशा अनेक गोष्टी असू शकतात. या प्रवृत्ती क्षमतात. तर ह्या प्रवृत्ती म्हणजे नेमकं काय आहे? पुन्हा प्र आणि वृत्ती, ह्या वृत्ती नेमक्या काय? चित्तामध्ये जे आपले अनुभव साठलेले आहेत, या अनुभवांवरती ह्या वृत्ती तयार होतात आणि उड्या मारत राहतात. एखादा माणूस समोर दिसल्यानंतर आपल्याला अरे यार हा का दिसला मला, असं का वाटतं? एखादा माणूस अरे वा हा माणूस दिसला मला, असं का वाटतं मला? हे कुठून येतं? ती प्रयत्न करायची गरज नाही. पूर्व मी मला आठवत असेल तर बघा, मध्ये वेगवेगळ्या रंग, हिरवा,
हे सातत्याने एखादा लाल असेल, एखादा हिरवा असेल, एखादा निळा असेल, एखादा पांढरा असेल, हे सतत चालू आहे घुसळणं. आणि मी म्हटलं मला पांढऱ्या रंगाचा बॉल पाहिजे. काय करावं लागेल मला? पांढऱ्या रंगाच्या बॉलची संख्या वाढवावी लागेल, म्हणजे त्याची पॉसिबिलिटी वाढेल. मला जो विचार मनामध्ये पाहिजे तशा प्रवृत्ती मला मनामध्ये तयार करून ठेवाव्या लागतील. म्हणून ध्यान म्हणजे फक्त डोळे मिटून केलेली गोष्ट नव्हे. म्हणून पतंजल मुनींनी 8 सूत्र का सांगितली, 8 स्टेप्स का सांगितल्या? यासाठी की जे सहज घडावं अशी अपेक्षा आहे, त्या सहज घडण्यासाठी आधी प्रयास महत्वाचा आहे, प्रयत्न महत्वाचे आहेत. मग पुढे आता माऊली काय म्हणतात बघा. आता फक्त ऐका शांतपणे, फक्त वाचणार आहे आणि मग आपण थोडक्यात त्याचं समजून घ्या काय घडणार आहे आता शरीरामध्ये. क्षुधाकाय जाहली, निद्रा केवती गेली, हे आठवण ही हारपली, न दिसे वेगा, जो मूळ बंधे कोंडला, अपानु माघवतो मुरडला, तो सवीचेवरी साकडला, धरी फुगू, शोभलेपणे माझे, उवाईला ठाई गाजे, मणी पुरेसी झुंजे राहुनिया. आता गोष्टी आतमध्ये घडायला लागल्यात. माऊली म्हणतात क्षुधा काय झाली, निद्रा केवनी गेली, हे आठवणही हरपली, न दिसे वेगा. आता काय कशाची आपल्याला शुद्ध राहिलेली नाही. भूक लागलीये का, झोप झालीये का, हे झालंय का, सगळं विसरून गेलो आपण. आणि आता आतला शरीरातला जो वायू आहे त्याने त्याच्या क्रिया दाखवायला सुरुवात केली आहे आणि मग संपूर्ण वर्णन त्या शरीरातलं आहे. ह्या योगिक क्रिया कुंडलिनीची. ही कुंडलिनी जी मूलाधार चक्रामध्ये शांतपणे निश्चित पडलेली आहे, ती आता जागी व्हायला लागते. आता कुंडलिनी हा योगाचा भाग आहे. काही म्हणतात तो आहे, काही म्हणतात तो नाहीये, वेगळा भाग आहे, आपल्याला त्या वादामध्ये पडायचंच नाही. बट ही कुंडलिनी ही शक्ती आहे जी आपल्या हातातली नाही, तिच्या हातातली आपण आहोत. आता ही कुंडलिनी ज्या वेळेला तुम्ही तिला मुभा देताय त्यावेळेला हळूहळू वरती डोकं काढायला लागते. म्हणजे खालपासून वरच्या बाजूला ब्रह्मरंध्राकडे, मेंदूकडे ही झेपावी लागते. आणि ही झेपावत असताना शरीरामध्ये एक एक गोष्टी ती करत राहते. मग माऊली म्हणतात की तिला भूक लागलेली आहे. मग ती भूक लागल्यावर काय करेल, तुमच्या शरीरातलं अतिरिक्त जे फॅट आहे, चरबी आहे, ती खाऊन टाकते. जे जे अनावश्यक आहे, जी जी अशुद्धता आहे, ती सगळी खायला सुरुवात करते. हे खाता खाता प्रत्येक आपले जे एनर्जी सेंटर्स आहेत ती शुद्ध करत जाते. हे जसे जशी शुद्धीकरण प्रक्रिया व्हायला लागते तसे तसे आपले विचार बदलतात, आपल्या भावना बदलतात, आवडीनिवडी बदलतात, ध्येय धोरण बदलतात. सगळं हळूहळू हळू बदलायला लागतं. आपल्याला आठवत असेल तर कशामध्ये हा भाग झाला मला आठवत नाही आता. आता आपल्या कैवल्यधामच्या भेटीच्या वेळेला आपण ज्या त्या ध्यान सत्राच्या वेळेला बसलो होतो त्यावेळेला ते जे सर होते त्यांनी ही गोष्ट सांगितली होती की ज्या वेळेला तुम्ही ही योग साधना करायला लागता तुमची भूक हळूहळू कमी होते. का भूक कमी होते? कारण आपण जेवतो ते खरंच शरीरासाठी असतं का, तर हा पहिला मूलभूत प्रश्न आहे. शरीराची गरज किती आहे हे आपण कधी शरीराला विचारत नसतो. आपण जिभेसाठी खात असतो. आणि मग जेव्हा ही साधना आपली समृद्ध व्हायला लागते त्यावेळेला आपण शरीरासाठी आपसुक जेवायला लागतो. शरीराची गरज किती आहे बाबा रे? 1000 कॅलरी तुम्हाला दिवसभरात लागतात. तो बरोबर 1000 कॅलरीसाठी जेवण जेवेल. मग समोरचा म्हणेल अरे काय रे तू आजकाल जेवण नाही करत, कमी जेवतोस, हे खात नाही ते खात नाही. काही गरज वाटत नाही मला, कारण माझ्या शरीराला जेवढी गरज आहे तेवढं मी आपोआप जेवतोय. अरे का रे असं काय करतोय? मग लोक म्हणतात अरे बापरे हा देवा धर्माला लागला, बदलायलाच लागला. बदलायला नाही तो शुद्ध व्हायला लागला.
जे आपल्याला आठवत असेल तर बघा, स्वामी विवेकानंदांचा आपण एकदा लेख वाचला होता, त्याच्यात स्वामीजींनी असं उदाहरण दिलं होतं की घाणीतला जो डुक्कर असतो, हा डुक्कर दुसऱ्या डुकरांना आपल्या घाणीत बोलवत असतो, बघ मी इथं कशी मजा करतोय, तू पण ये. आणि बिचारा तो दुसरा डुक्कर जो आहे तो त्याच्यामध्ये आकृष्ट होतो, आकर्षित होतो, अरे वा मस्त आहे, मी पण येतो. तसं दुसरा अशुद्ध विचारांचा आहे, आपण शुद्ध व्हायला लागला की तो म्हणतो, अरे कुठं शुद्धतेकडे चालला, ये इकडे अशुद्धकडे, आणि आपल्याला त्या मार्गापासून परावृत्त करायला लागतं. इथे सावध राहावं लागतं. कारण माऊलींच्याच भाषेत सांगायचं तर हा मार्ग निसरडा आहे, पाय कधीही घसरून आपण पडू शकतो, म्हणून आपल्याला सावध राहायचंय. मग या सगळ्या गोष्टी आपसूक घडायला लागतात. काही वर्षांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी आपल्याला आवडणारी गाणी की आपण सारखी सारखी ऐकत असू, आता ती नकोशी वाटायला लागतात. काही ठिकाणं जिथे आपल्याला सारखं जावंसं वाटत होतं, आता नकोसं वाटायला लागतं. हे आपसूक घडत जातं. बरं, हे बदलतं म्हणजे नुसतंच आपण सगळ्यापासून अलिप्त अशातला भाग नाही. आता नवीन आवडी तयार होतात, नवीन कानाला काहीतरी वेगळं श्रवणीय वाटायला लागतं, नवीन जिभेच्या चवी वाढायला लागतात. हे आपसूक घडायला लागतं. आणि त्या चवी अशा असतात ज्या आपल्यातली सात्विकता वाढवायला मदत करतात. तेव्हा ते ऐकणं, ते इंद्रियांचे जे जे काही सगळे धर्म आहेत, हे सगळे आपली सात्विकता वाढवायला मदत करतात. आणि मग एकदा अशी प्रक्रिया सुरू झाली किंवा माणसांचा संग्रह नको वाटायला लागतो. आता हा नको वाटण्याचं कारण काय? आपण काहीतरी वेगळे आहोत हे दाखवायचा भाग आहे का? अजिबात नाही. पण सुधारणेकडे आपण गेल्यामुळे असुधारित आवृत्ती जी आहे ती नकोशी वाटायला लागते. जे एकदा तुम्ही उत्तम प्रतीचं श्रीखंड खाल्लं तर मग त्याच्यापेक्षा कमी दर्जाचं खावत नाही. क्वालिटी लागते, बेस्ट लागतं. एकदा ती चटक लागली की जे करायचं ते चांगलंच करायचं, किंवा त्याच्यापेक्षा कमी ऍक्सेप्टच होत नाही. आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन व्यवहारातला अनुभव आहे. बरं, ह्याच्यासाठी तुम्ही काही विशेष प्रयत्न केलेत का? नाही नाही, विशेष नाही केलं हो. तशीच आहे, माझी सवयच तशी आहे. एखाद्या माणसांना, बरेच माणसं अशी असतात की त्यांना इतके नीटनेटकेपणा हवा असतो, आणि दुसऱ्यांना तो, हे यार एवढं कुठं असतं का, असं वाटू शकतं. एखाद्याला स्वयंपाक करताना फोडणीमध्ये मोहरी आधी की नंतर, हळद आधी की नंतर, हे प्रत्येकाचं गणितच वेगळं आहे. त्याच्यानुसार चवी पण बदलतात. उदाहरणार्थ, आपण असं धरूया, जिरा राईस करायचा आहे उदाहरण म्हणून. जिरे फोडणीत टाकल्यानंतर किती वेळ टाकले पाहिजेत ह्याचं प्रत्येकाचं एक गणित आहे. बरं, त्याच्यावरती चव ठरली हो. जास्त वेळ ठेवले तर जळून जातील, सगळा जिरा राईस खराब. कमी राहिले तर कच्चा राहील, त्याची चव वेगळी. म्हणजे ते योग्य प्रमाणातच राहिले पाहिजेत. त्याच्यासाठी जी कसर असते किंवा स्किल जे आहे ते फार महत्वाचं आहे. असं कुठल्याही गोष्टीतलं घ्या उदाहरण. एकदा तुम्ही लता मंगेशकर, मोहम्मद रफी अशी दिग्गज लोकांची गाणी ऐकायला लागलात किंवा दुसऱ्या गायकांची नकोशी वाटायला लागतात. त्यातलं जे माधुर्य आहे ते आपल्याला इथं सापडत नाही, आणि आपण म्हणतो नको रे, अरे चांगलंय गाणं, नाही नाही हे नको मला. का घडतंय हे? कारण तुम्ही आतून बदलत राहता. तसं माऊलीने इथे वर्णन केलंय की ह्या आतून गोष्टी बदलत जातात. माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की नुसतं वाचायला काही हरकत नाही, पण जरूर या श्लोकाचे, ज्ञानेश्वरीतले श्लोक जे आहेत ते जरूर वाचा. फक्त वाचलं तरी हरकत नाही, नाही झेपलं, नाही कळलं तरी हरकत नाही, पण वाचा. या योगिक क्रिया आहेत, ह्या घडतात, याही तितक्याच सत्य आहेत, पण आपल्याला अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे आपल्या बाबतीत ते का घडलं नाही म्हणून अजिबात विचार करू नका, आणि त्याच्या वाटेलाही जाऊ नका. हे आफूसारखं आहे, एकदा चटक लागली की मग सुटत नाही लवकर. जे घडायचंय ते सद्गुरूच्या इच्छेने घडावं.
आपण काहीही करू नये त्यासाठी प्रयत्न, अजिबात नाही. शून्य प्रयत्न करावेत ह्या गोष्टींसाठी. युट्यूबवरचे व्हिडिओ बघून किंवा कोणाच्या तरी सांगण्यातनं, कुठले तरी पुस्तकं वाचून अजिबात या गोष्टी करू नका. वरवर छान वाटत असल्या तरी त्याचे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सहन करण्याची पण आपली तयारी पाहिजे. त्यासाठी शरीर तसं तयार पाहिजे, मन तसंच तयार पाहिजे, सगळ्याच गोष्टी आहेत. म्हणून स्टेप बाय स्टेप जाणं गरजेचं आहे. म्हणून सद्गुरूंच्या इच्छेने का व्हावं, कारण त्यांना माहिती आपली योग्यता किती आहे, तेवढंच. अजिबात जास्ती मागायचं नाही त्यांना म्हणा माझी योग्यता जेवढी आहे तेवढाच अनुभव द्या. आणि असे अनेक लोक आहेत जे भ्रमिष्ट होऊन मार्ग भ्रष्ट झालेले आहेत. हे होतं कारण मन हे असंच तयार झालेलं आहे. या मनामध्ये अनेक अविवेकाच्या गोष्टी भरवलेल्या आहेत. ते कधी डोकं वर काढतील सांगता येत नाही. सो बराच मोठा भाग आहे, पण तरी तो समजून घ्यावा. आजच्या दिवशी इथंच थांबूया आपण. पुढचा श्लोक फार महत्वाचा आहे. अर्थात तो पुढचा श्लोक जो आहे तो आपण थोडं सायंटिफिकल वेनी पाहणार आहोत, कारण हे थोडस योगिक भाग जो आहे तो थोडासा डोक्यावरनं जाऊ शकतो. त्यामुळे प्रॅक्टिकली आपल्याला आपल्या लाईफमध्ये हे सगळे श्लोक कसे जगता येतील, की ज्याला भगवंत असं म्हणतो की हे चित्त असतं कसं, मला कसं अनुभवायला येईल, हे माझं मला कळलं पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अँगलने आपल्याला हे पुढचे श्लोक शिकावेत, असा एक माझा विचार आहे.